महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील कामगार संघटनांनी राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केले आहे। यावेळी गोंदिया जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढत स्थायी करण्याची मागणी केली आहे। त्यानंतर गोंदिया येथील रामनगर स्थित महावितरण कार्यालयापुढे कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे। महावितरण महापारेषणाचे कंत्राटी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने रामनगर येथील महावितरण कार्यालयापुढे सरकार व वीज कंपन्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन पुकारले आहे। वीज कंपनीतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांना घेऊन कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे। आमचा हा टप्पा जो आहे 6व्या क्रमांकाचा टप्पा आहे। आम्ही पहिला टप्पा आमचा 9 तारखेला होता, दुसरा टप्पा आमचा 14 तारखेला होता, तिसरा टप्पा 16 तारखेला होता, चौथा टप्पा हा आमचा 21 तारखेला होता आणि पाचवा टप्पा हा 28 आणि 29 दिवसाचा 2 दिवसीय धरणं आंदोलन होता, ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले 42,000 कंत्राटी कामगार रस्त्यावर उतरलेले होते। MSCDCLचे जे सर्कल ऑफिस आहे त्यामध्येच त्यांच्या समोर 2 दिवसाचा कामबंद आंदोलन केलं आणि त्यांनी गैरहजेरी लावली त्या दिवसाची 2 दिवसाची। आणि आमचा जो 6वा टप्पा आहे हा आता बेमुदत असून यामध्ये आता आम्हाला नियमित कर्मचारी येत्या 2-3 दिवसात आमच्यासोबत सहभागी होणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। ह्या आंदोलनामध्ये 42,000 कर्मचारी आमच्या या कंत्राटी पद्धतीमध्ये राज्यव्यापी आंदोलन असल्या कारणाने 42,000 कंत्राटी कामगार ह्यामध्ये सहभागी आहेत आणि येत्या वेळेवर हे नियमित कर्मचारी जे आहेत हे आम्हाला सहकार्य करणार आहेत आणि पुढचा जो आमच्या आंदोलनाचा प्रक्रिया राहणार आहे, आम्हाला कोणाला त्रास न देता, पण आमची अशी विचारधारा आहे की आम्ही जे 15 वर्ष आणि 20 वर्षापासून काम करत आहोत, तर आमच्या मागण्या जे आहेत ते जायज असून सरकार यावर तोडगा काढून आम्हाला शासनामध्ये 60 वर्षापर्यंत कामाची नियमित शाश्वती दिल्या पाहिजे, आम्हाला MSCDCLमध्ये भरतीमध्ये 50% आरक्षण दिल्या पाहिजे, आम्हाला पगारवाढ दिल्या पाहिजे, आम्हाला जे नियमित कर्मचाऱ्याच्या अटी आहेत त्या अटीशर्तीमध्ये आम्हाला सामावून घेण्या पाहिजे, अशी सामान्य मागण्या आहेत। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।